करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला। हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना माझगाव सत्र न्यायालयाचं निरीक्षण। आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब। मंत्रिपदाच्या माझामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत, मात्र मला न्याय मिळाला। करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार। शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो, मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला, त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार। अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार। अभिनेते सुरक्षित नाहीत, नेते सुरक्षित नाहीत, पोलीस काय करतात? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा। भाजपनं मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा गंभीर आरोप। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल। तर कागदपत्री जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम 2 दिवस कोठडीतच असण्याची शक्यता। महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान। फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये असे प्रकार घडतात। प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरे यांची टीका। थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तात्काळ भरा, अन्यथा 2 दिवसात जप्तीची नोटीस काढणार। मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेचा इशारा। गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही अहवाल मंगेशकर रुग्णालयात दोषी। डॉक्टर सुश्रुत यांच्यावर राज्य सरकार 2 दिवसात कारवाई करणार, सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये सवाल जबाब होण्याची शक्यता। आमदार खासदारांना 5 कोटींचा निधी मिळतो। रस्ता करायचा असता तर निधी देऊन करता आला असता। सुप्रिया सुळेंच्या आंदोलनावर अजित पवारांचा टोला। भोरमधील बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी सुप्रिया सुळे यांचं आंदोलन। अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यानं आम्हाला अडचण होते। वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही। मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून खंत व्यक्त। नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या। पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या। पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीमध्ये उल्लेख। नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांचा पावसानं शेती पिकं जमीनदोस्त। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामध्ये गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम। तर सोलापुरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं शेतात पाणीच पाणी। 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला आज भारतामध्ये आणणार। एनआयएची टीम तहूर राणाला घेऊन रवाना। राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयएच्या कोठडीत राहण्याची शक्यता। अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर। अमेरिकेकडून चीनवर तब्बल 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार। सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरील टॅरिफ वाढवला। अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार। चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती।